यंत्रमाग कामगार संघटना व कर्मचारी वर्गाची वेतनवाढी संदर्भात जी बैठक झाली त्यामध्ये शेकडा 10 पैशांनी वाढ करण्यात आली आहे। यंत्रमाग कामगारांना मजुरीमध्ये वाढ करण्याची मागणी सर्व कामगार संघटनांनी लावून धरली आहे, परंतु मजुरीमध्ये किती वाढ करायची यामध्ये मालक आणि यंत्रमाग कामगार संघटनांमध्ये एकमत होत नसल्याने मंगळवारी यंत्रमाग जिल्हा संघटनेच्या कार्यालयात मालक व प्रतिनिधींची बैठक झाली। तेव्हा मजुरीमध्ये शेकडा 10 पैसे आणि बँक प्रोसेस कामगारांना 500 रुपये वाढ करण्याचा करार मनसे कामगार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना व इतर संघटनेबरोबर झाला। मनसेचे नेते श्रीधर गुड्डेलिनी यांनी याविषयी अधिक माहिती दिली। बैठकीत महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरे यांनी आपल्या संघटनेचा लाल बावटा संघटनेने पुकारलेल्या बंदला विरोध आहे असं स्पष्ट केलं। संप मालकांना जर नुकसान असला तर कामगार मरणार आहे, याच्यामध्ये उपास मारवणार आहे। याचा विचार करून गेल्या बैठकीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांनी 20 तारखेला तारीख दिली, पण त्या 20 तारखेला तरी कुठल्या प्रकारचा बैठक घेतली नसल्यामुळे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात टाळाटोक आंदोलन जाहीर केला। टाळाटोक आंदोलन जाहीर केल्याने त्यांनी आम्हाला बोलून घेऊन पत्र दिलं, तुम्ही लवकरात लवकर प्रश्न मिटवतो, तुम्ही ते आंदोलन माघारी घ्या। आम्ही म्हणलं तुमच्या विनंती माघारी घेतो, पण 20 तारखेनंतर 22 तारखेनंतर जर तुम्ही लांबवला तर त्या बाबतीमध्ये आम्ही कधी टाळाटोकाचा इशारा दिलेला आहे। आणि आज बैठक झाली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सायंकाळी 6 वाजता। त्या बैठकीमध्ये शिटू संघटना, मनसे, भारतीय कामगार यंत्रमाग कामगार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना या बैठकीमध्ये 10 पैसे शेकडा 10% प्रमाणे आणि बॅक प्रोसेस त्याच्या पद्धतीने मजुरी वाढ करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये कामगारांचं एक आठ जाचं त्यांना वाटतंय की ज्या मालकाला पडतळ पडत नाही किंवा परिस्थिती वाईट आहे त्या मालकाने कामगारांची सहमती करून ते द्यावा। याचा अर्थ असा होत नाही की 10 पैसे देऊ नये, पण कामगारांना सुद्धा माझी सर्वांना विनंती आहे, एक तुम्ही संप कुठल्याही उद्योगाला गेल्या 8 महिन्यापासून सातत्याला लढा आमचा चालूच होता। अनेक आंदोलनं केली, प्रशासनाला जागाही केला आणि गेल्या 2 दिवसापासून सातत्याने चर्चेच्या माध्यमातून यंत्रमाग कामगारांच्या पदरात काहीतरी पडावं, कारण येणारा काळ हा आचारसंहितेचा काळ आहे, याच्यात विचलित परिणाम होऊ नये, कोणाचंही नुकसान होऊ नये, कामगारांचंही ना मालकांचं नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही गेल्या 2 दिवसापासून सातत्याने प्रयत्न करून आज यंत्रमागधारक संघाची आम्ही शेकडा 10 पैसे करार केलेला आहे व बॅक प्रोसेस कामगारांना कमीत कमी 500 रुपये वेतनवाढ देण्याचं करार केलेलं आहे। म्हणून आज हे करार आज 26/2/19 पासून सदरचा करार अंमलात आणण्याचं यंत्रमागधारक संघाने मान्य केलेलं आहे आणि सदरचा करारही आम्ही आज केलेला आहे। तरी या 10 पैशामुळे यंत्रमाग कामगारांना पदरात आपलं निदान दिवसाकाठी आपल्याला 40 ते 50 रुपयाचं वाढ। या प्रसंगी यंत्रमाग कामगार व संघटनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते।